बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण वैवारी हा टॉपिक बघणार आहोत आणि वैवारी हा टॉपिक मित्रांनो सर्व एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, प्रत्येक एक्झाम मध्ये ह्या टॉपिक वरती क्वेश्चन असतो म्हणजे असतो. तर सुरू करूया आजच्या या सेशनला. बघा काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:1 आहे. सगळ्यात आधी मित्रांनो याच्यात बघा कुठला कुठला आपल्याला कन्सेप्ट लागणार आहे बघा. काय रे बघा, तीन प्रकारचे आपल्याला इथे वय बघायला भेटणार. एक आजचे वय, एक आजचे वय, नंतर पूर्वीचे वय आणि नंतरचे वय. ओके, म्हणजेच काय मित्रांनो बघा, समजा ए आणि बी हे दोन व्यक्ती आहे. समजा ए चं आजचं वय जर 20 असेल मित्रांनो, काय ए चं जर आजचं वय 20 असेल आणि बी चं समजा आजचं वय 30 असेल. ओके, हे झालं आजचं वय. समजा आपल्याला विचारलं ए चं 5 वर्षापूर्वीचं वय किती, काय ए चं 5 वर्षापूर्वीचं, पूर्वीचं म्हणजे काय मित्रांनो मागचं वय, पूर्वीचं म्हणजे काय मागचं वय. मग एचं जर आजचं वय 20 असेल तर 5 वर्षापूर्वीचं किती असणार आहे 15 आणि बी चं 5 वर्षापूर्वीचं किती असणार आहे 25. बरोबर आहे मित्रांनो, ए चं 5 वर्षापूर्वीचं 15 आणि बी चं 5 वर्षापूर्वीचं किती असणार आहे 25. म्हणजेच मला इथून काय सांगायचंय, जेव्हा आजच्या वयापासून पूर्वीचं वय, पूर्वी म्हणजेच काय रे मागचं वय जर काढायचं असेल तर काय करणार आपण मायनस, काय करणार मायनस. आणि जर मला 5 वर्षानंतरचं वय विचारलं यायचं, काय रे हे काय आपलं आजचं, हे काय आजचे वय. ओके, हे 5 वर्षापूर्वीचे, हे 5 वर्षापूर्वीचे आणि हे 5 वर्षानंतरचं वय. ओके, तर याचं 5 वर्षानंतर आजचं वय जर 20 असेल तर 5 वर्षानंतर किती असणार आहे मित्रांनो 25 आणि बी चं 5 वर्षानंतर किती असणार आहे 35. इथपर्यंत क्लिअर झालंय. मग आता इथे मित्रांनो काय दिसतंय बघा, काय आपल्याला बघायला भेटतंय बघा, त्यांच्या दोघांमध्ये आजच्या वयाचा फरक किती होता 10 वर्षाचा. कितीचा फरक होता 10 वर्षाचा. सेम या दोघांमध्ये 5 वर्षानंतर कितीचा फरक दिसतोय मित्रांनो 10 वर्षाचा फरक दिसतोय. बरोबर आहे. सेम ह्या दोघांमध्ये 5 वर्षापूर्वीचा कितीचा फरक दिसतोय 10 वर्षाचा. म्हणजेच मित्रांनो इथून आपल्याला काय क्लिअर होतंय की फरक, वयातील फरक कधी पण काय असतो सेम असतो. काय असतो सेम. जो आज आज जो फरक आहे तोच उद्या देखील असणार आहे आणि तोच 5 वर्षापूर्वी देखील असणार आहे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही घरात दोन भाऊ आहे किंवा बहिणी आहे. ओके, जन्माच्या वेळेस समजा तुमचं 2 वर्षाचा गॅप असेल तर आज देखील तुमच्या दोघांमध्ये काय 2 वर्षाचाच गॅप असणार आहे. बरोबर आहे ना. का मोठा भाऊ आहे म्हणून त्याचं वय जास्त वाढतं आणि लहान आहे म्हणून कमी, असं नाही ना. म्हणजे फरक काय असतो वयातील, काय असतो सेम असतो. काय असतो सेम असतो. इथपर्यंत क्लिअर झालंय आपलं. ओके, मग काय रे काय सांगितलं मी, आजच्या वयापासून नंतरचं वय काढायचं असणार तर काय करणार प्लस, आणि जर पूर्वीचं वय काढायचं असणार तर काय करणार मायनस. काय करणार मायनस. हे बेसिक आहे मित्रांनो. काय आहे बेसिक आहे. क्लिअर, काही डाऊट. मग आता बघा याच्यात अजून मुलं काय चूक करतात बघा. समजा एच एच काय रे, समजा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो, एच समजा 3 वर्षापूर्वीचं वय, 3 वर्षापूर्वीचे वय समजा किती 20 आहे किंवा 20 होते. तर त्याचे 3 वर्षानंतर वय किती असेल, तर त्याचे 3 वर्षानंतर वय किती असेल. समजा असा क्वेश्चन विचारलाय 3 वर्षानंतर वय किती असेल. ओके, मग आता इथे मित्रांनो बरेच मुलं काय करतात याच्यातच 3 ऍड करून टाकतात. म्हणजे 20 आणि 3 किती 23. तर याचा आन्सर 23 असेल का मित्रांनो, नाही. काय सांगितलंय आपल्याला 3 वर्षापूर्वीचं वय दिलेलं आहे. हे आजचं वय आहे का नाही, आजचं वय का मित्रांनो, नाही. हे कधीच आहे हेच 3 वर्षापूर्वीचं. कधी पण काय करायचं मित्रांनो, कधी पण आजचं वय काढून घ्यायचं. काय करून घ्यायचं आजचं. जर 3 वर्षापूर्वीचं वय 20 होतं
तर त्याचं आजचं वय किती असेल मित्रांनो? 23 असेल. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि आजच्या वयापासून 3 वर्षानंतरचं वय विचारलंय. मग अधिक 3 केलं तर त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मित्रांनो? 26 असणार आहे. काय असणार आहे? 26 असणार आहे. समजलंय? मग हे कन्सेप्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची. कधी पण वयवारीमध्ये आजचं वय काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो जो क्वेश्चन विचारलाय तो काय करायचा आहे आपल्याला? सॉल्व्ह करायचा आहे. समजलंय इथपर्यंत? काही डाऊट? ओके. मग आता इथे मित्रांनो आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा. काय रे? आता बघा टाईप वाईज जाऊया. बघा पहिला टाईप आहे मित्रांनो 2 गुणोत्तर दिलेले असतात आणि त्याच्यात मित्रांनो कुठलं तरी आपल्याला वय विचारलेलं असतं. काय? आपल्याला 2 गुणोत्तर दिलेले असतात आणि त्याच्यात मित्रांनो आपल्याला एकाचं वय विचारलेलं असतं. मग आता इथे बघा काय दिलेलं आहे मित्रांनो? जर कन्सेप्ट नुसार सोडवायचं असेल तर काय करायचं मित्रांनो? जे पहिलं गुणोत्तर आहे त्याला एक्स मध्ये मानून घ्यायचं. काय मानून घ्यायचं? एक्स मध्ये. सगळ्यात आधी आता गुणोत्तर म्हणजे काय मित्रांनो? बघा हे गुणोत्तर प्रमाणे एक सेपरेट टॉपिक आहे. ओके. तर इथे जे लागणार आहे ते बघा. काय गुणोत्तर म्हणजे काय? समजा मित्रांनो ए आणि बी दोन व्यक्ती समजा त्यांच्या आजचं वय दिलेलं आहे. एचं समजा 25 दिलेलं आहे आणि बीचं आपल्याला 30 दिलेले आहे आणि त्यांचा आजच्या वयाचं गुणोत्तर विचारलं. काय विचारलं? गुणोत्तर. गुणोत्तरला काय मित्रांनो? रेशो म्हणतात. बरोबर आहे? तर मित्रांनो असं डिवाइडच्या फॉर्म मध्ये लिहितात. ओके. आणि काय करायचं मित्रांनो? गुणोत्तर किंवा असं डॉट पण डिवाइडच्या फॉर्म मध्ये म्हणजेच असं डॉट टाकतात. ओके. मग गुणोत्तर म्हणजे काय मित्रांनो? दोघांना सेम नंबरने डिवाइड करायचं. दोघांना काय करायचं? सेम नंबरने डिवाइड करायचं आणि ते कमीत कमी संख्येमध्ये ते उत्तर पाहिजे. मग दोघांना कशाने भाग जातोय? 5ने भाग जातोय. 5 25, 5 30 म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं रे? 5 ए आणि बी चं आजच्या वयाचं गुणोत्तर काय आलं? 5 समजलंय? गुणोत्तर म्हणजे काय? दोघांना सेम नंबरने डिवाइड करायचं. काय करायचं? दोघांना सेम नंबरने डिवाइड करायचं आणि ते कमीत कमी फॉर्म मध्ये असलं पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो? गुणोत्तर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गुणोत्तर. मग आता इथे मित्रांनो बघा, जेव्हा वयावरून गुणोत्तर काढायचं असेल तर आपण काय करतो? डिवाइड करतो. बरोबर आहे? बरोबर आहे? आणि जेव्हा गुणोत्तरावरून वय काढायचं असेल, उलट काढायचं असेल तर मित्रांनो मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल? मल्टिप्लाय. ओके. क्लिअर? बरोबर आहे ना? बघा जर वयावरून गुणोत्तर काढायचं असेल तर डिवाइड करतोय ना आणि गुणोत्तर दिलेलं असेल गुणोत्तरावरून वय काढायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे? कशाने डिवाइड केलं तर आपण 5ने. यालाच जर 5ने मल्टिप्लाय केलं तर ते वय भेटणार आहे बघा. 5 25 बरोबर आहे आणि 6 पंचे 30 भेटलं का? 25 आणि 30 कळालं? म्हणजे इथून कन्सेप्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची मित्रांनो? वयावरून गुणोत्तर विचारलेलं असेल तर आपण काय करतो? डिवाइड आणि गुणोत्तरावरून वय काढायचं असेल तर मल्टिप्लाय. मग आता इथे मित्रांनो बघा ही कन्सेप्ट आपल्याला इथे कशी लागू होणार आहे बघा. एकदम बेसिक पासून सांगतो मित्रांनो. ओके. जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. जे सुरुवातीचं गुणोत्तर आता इथे मित्रांनो हे गुणोत्तर दिलेलं आहे ना आपल्याला. वय दिलेलं आहे का? नाही. मग गुणोत्तरावरून वय काढायचं असेल तर मी काय सांगितलं? मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे? मग कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला सुरुवातीला माहिती आहे का? नाही. मग सरळ सरळ जेव्हा माहिती नसेल तेव्हा आपण एक्स घेतो. काय घेतो? एक्स. म्हणजेच काय रे? वडिलांचं जे आजचं वय असणार आहे, वडिलांचं जे आजचं वय असणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो? 4x. काय असणार आहे? 4x. एक्स म्हणजेच काय? तो मल्टिप्लाय केलेला. गुणोत्तरावरून वय काढताना आपण मल्टिप्लाय करतो ना. कितीने मल्टिप्लाय करायचं माहितीये का? म्हणून एक्स ने मल्टिप्लाय केलं. 4 इंटू एक्स म्हणजेच काय रे? 4x. आणि काय रे? मुलाचं आजचं जे वय असणार आहे मित्रांनो, मुलाचं जे आजचं वय असणार आहे 1 गुणिला एक्स. 1 इंटू एक्स एक्स येईल इथपर्यंत. त्याला लिहून घ्या. गुणोत्तरी म्हणून 4x एक्स वडील आणि मुलगा. आता इथे मित्रांनो काय म्हटलेलं हे इथपर्यंत क्लिअर झालं का? 10 वर्षानंतर काय पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो बघा वाचा. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होणार आहे मित्रांनो? 5:2 होणार आहे. काय होणार आहे? 5:2. मग हे आपण इकडे राईट हँड साइडला लिहून घेऊया. ओके. मित्रांनो बघा मध्ये इक्वल टू आहे. काय आहे? इक्वल टू आहे. इक्वल टू चा अर्थ काय होतो मित्रांनो? जे इकडे तेच इकडे पाहिजे ना आपल्याला. जे इकडे तेच आपल्याला कुठे पाहिजे? इकडे पाहिजे. मग जर हे मित्रांनो 10 वर्षानंतरच दिलेलं आहे तर इकडे पण काय पाहिजे मित्रांनो? 10 वर्षानंतरच पाहिजे ना. मग इकडे 10 वर्षानंतरच आहे का? नाही. हे आजचं आहे मित्रांनो. काय आहे? आजचं. मग जर हे 10 वर्षानंतरच दिलेलं आहे तर हे देखील काय पाहिजे मित्रांनो आपल्याला? 10 वर्षानंतरच पाहिजे. मग इथे काय करावं लागेल? आजच्या वयापासून नंतरचं वय काढताना आपण प्लस करतो. सुरुवातीला सांगितलंय. म्हणून +10 समजलंय मित्रांनो? काय करायचं? जे सुरुवातीचं वय त्याला एक्स मध्ये मानून घ्यायचं. गुणोत्तराला 4x आणि 1 इंटू एक्स एक्स. बघा
सुरुवातीचा क्वेश्चन आहे म्हणून वेळ लागेल. एकदा स्टेप लक्षात ठेवला का ऑटोमॅटिक येईल. ओके. इकडचं गुणोत्तर मित्रांनो हे जेव्हाच दिलेले तेव्हाच इकडे पण घ्यायचं. हे 10 वर्षानंतरच आहे म्हणून अधिक 10 केलं. समजलं इथपर्यंत? काही डाऊट? ओके. बोला. आता मित्रांनो इथे काय होतं रे मित्रांनो, हे माहिती तुम्हाला काय होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग करा 2 into 4x 8x, 2 into 10 20, ओके, इज इक्वल टू 5 into x 5x प्लस 5 into 10 50. येईल असं. काही डाऊट मित्रांनो? काय होतं मोठ्यातून छोटा वजा होतो. बरोबर आहे? मोठ्यातून छोटा वजा होतो. मग हा अधिक 5x इकडे येताना काय होईल? मायनस 5x. मग 8x मधून 5x गेले किती उरले? 3x. बरोबर आहे? मग जर हा इकडे गेला तर हा इकडे येतो. हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? हा इकडे आला तर हा इकडे येतो. मग अधिक 20 इकडे येताना वजा होईल. 50 वजा 20 किती रे? 30. तर मित्रांनो इथून x ची व्हॅल्यू काय येते? 30/3 म्हणजेच किती? 10. x ची व्हॅल्यू काय येते? 10. काही डाऊट इथपर्यंत? बोला. मग x ची व्हॅल्यू आली मित्रांनो. ती x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा इथं. वडिलांचं आजचं वय काय होतं रे? 4x. x ची व्हॅल्यू 10 टाकली. 4 10 40 आणि हे xच आहे. x ची व्हॅल्यू काय 10 म्हणजे मुलाचं आजचं वय किती आलं? 10. वडिलांचं आजचं वय किती आलं? 40. तर त्यांचे आजचे वय विचारली होती ना. मग वडिलांचं 40 आणि मुलाचं 10. ऑप्शन नंबर काय येईल? 1. काय अवघड आहे का मित्रांनो? सांगा. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. हे बेसिक मित्रांनो बेसिक आहे. कुठलाही बेसिक मेथड जर समजली तुम्हाला, कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता याला एक शॉर्टकट पण आहे, ट्रिक पण आहे. पण ती शॉर्टकट प्रत्येक क्वेश्चनला लागू होईलच असं नाहीये. बेसिक ही बेसिक असते. ती प्रत्येक क्वेश्चनला लागू होते. म्हणून समजलंय काय सांगितलं मी? सुरुवातीचा गुणोत्तरला एक्स मध्ये मानून घ्यायचं. नंतरचं गुणोत्तर लिहायचं ते जेवढं ज्या वर्षाचं दिलेलं आहे तिकडे तेच घ्यायचं. इकडे 10 वर्षानंतरचं होतं म्हणून इकडे 10 वर्षानंतरचं घेतलं. नंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं तिथून x ची व्हॅल्यू काढली आणि ती x ची व्हॅल्यू काय केली मित्रांनो? सबस्टिट्यूट केली. काही डाऊट याच्यात? समजलंय? आता मित्रांनो जर शॉर्टकट मारायचं असेल तर काय करू शकतो आपण? इथे वापरू शकतो का? बघा आता इथे मित्रांनो त्यांची ही जी क्वेश्चन मध्ये जे विचारलंय ते बघून घ्यायचं. आजचं वय विचारलंय म्हणजे इथं ऑप्शन जे असणार आहे मित्रांनो आजच्या वयाचे असणार आहे. बरोबर आहे? मग इथे जर आजचं वय आहे ना तर गुणोत्तर देखील आजचं बघायचं. बघा वडिलांचं आजच्या याच्यात गुणोत्तर किती रे? 4. गुणोत्तरावरून वय काढताना आपण मल्टिप्लाय करतो ना, म्हणजेच तिथे ऑप्शन 4च्या मल्टिपल मध्ये पाहिजे वडिलांचं वय. मग इथे बघा मित्रांनो 35 4च्या मल्टिपल मध्ये येतो का? नाही. 4च्या पाड्यात येतो का? नाही. 50 देखील येतो का? नाही. 48 येतो. 4ने भाग जातो. बरोबर आहे? म्हणजे इथं 2 ऑप्शन उरले. पहिला आणि चौथा. कळालं इथपर्यंत? आता बघा मुलाचं वय आजचं वय 1 दिलेलं आहे. 1ने तर सगळ्यांनाच भाग जातो. म्हणून हे 2 ऑप्शन उरलेले आहे. आपलं पहिलं आणि चौथं. इथपर्यंत क्लिअर? आता इथे मित्रांनो बघा, आता या दोघांपैकी आन्सर काय येईल? मग दुसऱ्या गुणोत्तराकडे जावं लागेल आपल्याला. आता हे बघा मित्रांनो 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5/2 दिलेलं आहे. बरोबर आहे? मग हे जर 10 वर्षानंतरचं मित्रांनो गुणोत्तर आहे, तर इथे पण आपल्याला 10 वर्षानंतरचं त्यांचं वय काढून घ्यावं लागेल. आपलं बघा दुसरा आणि तिसरा ऑप्शन कट झालेला आहे. पहिला आणि चौथा राहिलेला आहे. पहिल्या ह्याच्यात बघा मित्रांनो वडिलांचं आजचं वय 40 आहे, तर 10 वर्षानंतर किती असणार आहे? 50. बरोबर आहे? क्लिअर? मग आता इथे मित्रांनो बघा, वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय गुणोत्तर काय होतं रे? 5. 5च्या मल्टिपल मध्ये 50 येतो का? येस, येतो. म्हणजे पहिलं ऑप्शन असू शकतं. आता मुलाचं पण चेक करून घेऊया. मुलाचं आजचं वय पहिल्या ऑप्शन मध्ये 10 वर्ष आहे, तर 10 वर्षानंतर किती असणार? 10 आणि 10 अधिक 10 किती? 20. मुलाचं किती दिलेलं आहे गुणोत्तरामध्ये? 2. 2च्या मल्टिपल मध्ये 20 येतो का? येतो. म्हणजे पहिला ऑप्शन आपल्या इथे काय होतो रे? मॅच होतोय. काय होतंय? पूर्ण मॅच होतंय. समजलं का मग मित्रांनो हे? मग असं तुम्ही शॉर्टकट वापरू शकता. आता चौथं ऑप्शन मॅच होतं का बघा. चौथ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. काय रे? वडिलांचं वय किती दिलेलं आहे आजचं? 48. 10 वर्षानंतर किती येईल? 58. बरोबर आहे? आणि 5च्या पाड्यात 58 येतो का? नाही येत. म्हणजे चौथा ऑप्शन पण काय होतोय आपल्या इथे कॅन्सल होतोय. काय होतंय? कॅन्सल. मग असंही तुम्ही काय करू शकता? सोडवू शकता. पण हे प्रत्येक क्वेश्चनला ते तुम्हाला विचार करता येईलच असं नाहीये. हे बेसिकचं बेसिक आहे मित्रांनो. तुम्हाला जे दोघांपैकी जे आवडेल ते तुम्ही काय करायचंय मित्रांनो? फॉलो करायचंय. समजलंय? पहिला क्वेश्चन समजलाय का? जायचं पुढे मित्रांनो? काही डाऊट? बोला. पुढचं काय दिलेलं आहे मित्रांनो? आता बघा आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे? पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय मित्रांनो? 7:3 आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर काय मित्रांनो? 7:3 आहे. पुढे काय दिलेले रे? 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. तर पी चे आजचे वय किती? तर पी चं आजचं वय विचारलेलं आहे मित्रांनो. मग सेम बेसिकने सोडवायचं झालं तर आता मी सांगू का?
फास्ट मध्ये सुरुवातीचं गुणोत्तर आपण एक्स मध्ये मानून घेतो. म्हणजे पीचं आजचं वय किती रे 7x, क्यूचं किती 3x येईल असतं. 4 वर्षानंतरचं वय दिलेलं आहे आपल्याला 2 असं एक गुणोत्तर दिलेलं आहे. हे 4 वर्षानंतरचं आहे तर इकडे पण 4 वर्षानंतरचं पाहिजे म्हणजे काय करावं लागेल +4 करावं लागेल. क्लिअर इथपर्यंत क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे 7x + 4 इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल 6x 2 4 जार 8 मोठ्यातून छोटा काय होतो मित्रांनो वजा मग हा इकडे त्यांना वजा होईल 7x मधून 6x गेले 1x उरला हा इकडे आला तर हा इकडे तो +4 इकडे त्यांना वजा 8 4 गेले 4 x ची व्हॅल्यू काय आली रे 4 आपल्याला p चं आजचं वय विचारलंय p चं आजचं वय किती होतं 7x x ची व्हॅल्यू 4 टाका 7 चोक किती 28 p चं आजचं वय किती येईल मित्रांनो 28 त्याचा ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 काही डाऊट मित्रांनो क्लिअर इझी आहे एकदम इझी आहे जायचं पुढे बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे मित्रांनो सेम आता सर शॉर्टकट नाही का तुम्ही आता सोडू शकता शॉर्टकट ओके शॉर्टकटने सोडवून द्यायची गरज आहे का बघा पीचं आजचं वय विचारलंय मग पीचं आजचं गुणोत्तर किती रे 7 7च्या मल्टिपल मध्ये बघायचं 26 येतो का नाही 30 येतो का नाही 24 येतो का नाही 28च येतो 7 चोक 28 झालं शॉर्टकट मेथड कळालंय दोघं मेथड सांगितल्या जायचं पुढे बघा पुढचा क्वेश्चन काय मित्रांनो स्वाती आणि प्रीती यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे मग स्वातीचं आजचं वय किती असणार मित्रांनो 3x आणि प्रीतीचं आजचं वय किती असणार आहे 5x बरोबर आहे ओके 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11-16 होणार आहे बरोबर आहे मित्रांनो हे जर 7 वर्षानंतरचं दिलंय म्हणजे इकडे पण 7 वर्षानंतरचं करावं लागेल म्हणजे +7 करावं लागेल नंतर काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 16 48x 16 112 इज इक्वल टू 11 55x अधिक 11 77 मोठ्यातून छोटा वजा होतो म्हणजे याला इकडे न्यावं लागेल 55x मधून 48x गेले 7x राहिले हा इकडे आला तर हा इकडे येईल 112 मधून 77 गेले किती उरले 35 तर इथून x ची व्हॅल्यू काय येईल 7×5 35 x ची व्हॅल्यू 5 आली तर काय विचारलंय प्रीतीचा आजचं वय प्रीती काय होती रे दुसरी होती ना तिथे बघा दुसरं आहे तर गुणोत्तरात पण दुसरंच असणार प्रीती म्हणजे 5 5 म्हणजे 5x वय x ची व्हॅल्यू 5 टाका 5×5 25 तर प्रीतीचं आजचं वय किती आहे 25 ऑप्शन नंबर 2 काही डाऊट समजलंय ओके क्लिअर मित्रांनो सोपं आहे एकदम सोपं आहे ओके आहे का नाही सोपं मला सांगा सर याला शॉर्टकट मेथडने कसं करावं लागेल बघा शॉर्टकट मेथडने येतंय का बघूया आपण हे बेसिक तर बेसिक आहे शॉर्टकटने बघा आता इथं प्रीतीचं आजचं वय विचारलंय म्हणजे ऑप्शन पण प्रीतीच्या आजच्या वयाचे असणार मग प्रीतीचं गुणोत्तरात आजचं किती होतं रे 5 म्हणजे 5च्या मल्टिपल मध्ये 15 पण येतो 25 पण येतो 40 पण येतो 11 नाही येत म्हणजे इथे एकच ऑप्शन इलिमिनेट होते बरोबर आहे मित्रांनो काही डाऊट यस इथपर्यंत क्लिअर तर मग आता या तिघांपैकी काय ओळखायचं मग आता पुढच्या गुणोत्तराकडे जायचं प्रीतीचं बघा 7 वर्षानंतरचं गुणोत्तरामध्ये किती होतं प्रीती दुसरी होती ना तर दुसरं 7 वर्षानंतरचं प्रीतीचं गुणोत्तर काय होतं रे 16 म्हणजे 7 वर्षानंतरचं दिलेलं आहे ना म्हणजे इथे 7 7 ऍड करून घ्या वयामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये मी जर 7 ऍड केले 15 आणि 7 किती रे 22 16च्या मल्टिपल मध्ये 22 येतो का नाही येत म्हणजे पहिला पण ऑप्शन काय झाला मित्रांनो इलिमिनेट झाला ओके 25 मध्ये 7 ऍड केले 32 32 हा 16च्या पाड्यात येतो का येतो म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं मॅच होतंय तर ऑप्शन काय येईल 2 तर असं तुम्ही देखील तुम्ही काय करू शकता शॉर्टकट मेथडने सोडू शकतात मित्रांनो काही डाऊट क्लिअर झालंय सगळ्यांना बोला अवघड आहे का मित्रांनो अजिबात अवघड नाहीये ओके क्लिअर जायचं मित्रांनो पुढच्या क्वेश्चन कडे काय दिलेलं आहे बघा काय दिलेलं आहे सेम क्वेश्चन आहे मग हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर काय रे 11-9 आहे हा तुम्ही सोडवणार मग सेम टाईप वरती तुम्हाला होमवर्क देतोय तुमची पण प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे मित्रांनो ओके जायचं पुढे पुढचं काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर काय रे 5 वर्षापूर्वी आता इथे बघा मित्रांनो 5 वर्षापूर्वीचं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे 5 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे काय दिलेलं आहे एकाच 5 होते ओके मग आता इथे मित्रांनो मी बेसिक मेथडने काय सांगितलं पहिल्या गुणोत्तराला एक्स मध्ये मानून घ्यायचं मग 5 वर्षापूर्वी राकेशचं वय किती येईल रे 1 × राकेशचं 5 वर्षापूर्वीचं वय किती असणार मित्रांनो 1 × x म्हणजे एक्स आणि संजयचं 5 वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे मित्रांनो
5 गुणिले x 5x हे कधीच आहे 5 वर्षापूर्वीचं वय आहे आजचं नाही. जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तेच घ्यायचं. काही डाऊट? ओके. परंतु पुढे काय दिलेलं आहे रे? मग हे आपण काय करतो? याच्यात या स्वरूपात मांडून घेतो. नंतर काय दिलेलं आहे? परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 होईल. ओके. काय? मित्रांनो 5:2 होईल. कधी रे? हे 5 वर्षानंतर म्हटलंय. पण मित्रांनो इथं हे आजचं वय आहे का? नाही ना. आधी सगळ्यात आधी आजचं वय करून घ्या. मग नंतर बघा सुरुवातीलाच सांगितलं होतं मी कन्फ्युज न व्हायचं नसेल तर सगळ्यात आधी आजचं वय काढून घ्यायचं. मग बघा हे 5 वर्षापूर्वीचं होतं ना, तर त्यांचं आजचं वय काय येईल? 1+5 कोणाचं रे? राकेशचं. बरोबर आहे ना? राकेशचं 5 वर्षापूर्वी X होतं, तर आजचं वय काय येईल? 1+5 तसंच संजयचं काय येईल? 5x+5 मग हे झालं आजचं वय. आता इथून सॉल्व्ह करा. मग हे 5 वर्षानंतरचं दिलेलं आहे ना मित्रांनो. मग हे 5 वर्षानंतरचं दिलेलं आहे, तर इथं पण 5 वर्षानंतरचंच पाहिजे. म्हणजे अजून अधिक 5 करावं लागेल. बरोबर आहे का? 2 वेळेस 5 का ॲड केलं समजलं का मित्रांनो इथे? हे 5 वर्षापूर्वीचं होतं. 5 वर्षापूर्वीपासून आजचं वय यायला अधिक 5 केलं. आणि हे 5 वर्षानंतरचं इकडचं दिलंय. 5 वर्षानंतरचं म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं होतं. याच्यानंतर 5 वर्ष का रे? नाही, आजच्या वयापासून. कधी पण हे नंतर पूर्वीचं जे वय असतं ना, आजच्या वयापासून असतं. मग 5 वर्षानंतरचं दिलं होतं म्हणून अजून अधिक 5 केलं. कळालं? मग हे टोटल किती झाले मित्रांनो? 10 झाले. x+10 आणि खाली काय झालं? 5x+10 झाले. क्लिअर इथपर्यंत इज इक्वल टू 5:2. हे काय येईल मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल? 2x अधिक 20 इज इक्वल टू 5 25x अधिक 50 मोठ्यातून छोटा वजा होतो. बरोबर आहे? 25x मधून 2x गेले 23x उरले आणि हा इकडे गेला तर हा इकडे येईल. तर 20 मधून 50 गेले वजा 30. काहीतरी मित्रांनो काहीतरी गडबड झाली. काय गडबड झाली बघा? 2x अधिक 20 5 25 5 50 करेक्ट. तरी टायपिंग मिस्टेक वाटते मित्रांनो याच्यात. कारण असं ऑप्शन पूर्ण आन्सर नाही येत ना, भागली जाते. कधी टायपिंग मिस्टेक वाटते. तरी मी एकदा बघतो बघा. राकेश व संजयचा आज यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचं. तर आजचं वय काय येईल? x+5 5x+5 परंतु 5 वर्षानंतरचं वय 5:2 अधिक 5 बरोबर आहे. x+10 5x+10 बरोबर आहे. हे 2x 2 20 5 25x 5 50 नाहीये. काहीतरी टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो याच्यात. ओके. क्लिअर. शॉर्टकटने सोडून बघू शॉर्टकटने येतंय का? राकेशचं आजचं वय विचारलंय ना? राकेशचं आजचं वय विचारलंय म्हणजे ऑप्शन बघा त्याचं राकेशचं आजचं वय विचारलंय. गुणोत्तरात बघा. तर त्याचं गुणोत्तर मित्रांनो बघा हे जर घेतलं 5 वर्षानंतरचं घेतलं. आता 5 वर्षापूर्वीचं एकच आहे. एकाने तर सर्वांना भाग जातो. बरोबर आहे? आपण 5 वर्षानंतरचं जर बघितलं 5 वर्षानंतरचं राकेशचं गुणोत्तर किती रे? 5. मग 5 वर्षानंतरचं आहे ना, हे राकेशचं आजच्या वयाचे ऑप्शन आहे. मग 5 वर्षानंतरचे आपण अधिक 5 करून घेऊया. कोणतं ऑप्शन मॅच होतं बघूया. सगळेच ऑप्शन मॅच होत आहे बघा इथं. कारण 5 आणि सगळ्यांनाच भाग जातो. नक्कीच काहीतरी गडबड आहे मित्रांनो. ओके. तर काय टायपिंग मिस्टेकमध्ये काय गडबड आहे मला आता लगेच सांगता येणार नाहीये. ओके. कळालं? तर मग असं ते टाइप करताना झालं. ओके. क्लिअर? पण याला कसं सोडवायचं होतं समजलं का? समजलं मित्रांनो? जायचं पुढे मग. हां. आता बघा, हे आतापर्यंत आपण काय मित्रांनो काय बघितलं? गुणोत्तराचा टाइप बघितला. काय बघितला? गुणोत्तराचा टाइप. काही डाऊट याच्यात? ओके. आता इथे मित्रांनो पुढचं बघा असं आपल्याला 2 वाक्य दिलेले असतात बघा. ए आणि बी यांच्या वयाची बेरीज दिलेली. ओके. आता इथे मित्रांनो एचं वय मी एच घेतलं. ओके. बीचं वय बीच घेतलं. ओके. ए आणि बीच्या वयाची बेरीज किती दिलेली रे? 38 आणि वयातील फरक डिफरन्स दिलेला आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे? 12. ओके. बस हे दोन इक्वेशन कसं सोडवतो आपण? लहानपणी करायचो ना, ॲड करायचं सायमल्टेनियसली अधिक बी वजा बी कॅन्सल. ए अधिक ए 2 आहे. 38 अधिक 12 50. तर ए ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 25. म्हणजे एचं वय किती? 25. एचं कोणत्यातरी एका इक्वेशनमध्ये टाकलं तर बीचं भेटेल. समजा मी पहिल्या ह्याच्यात टाकलं एचं 25 तर अधिक 25 इकडे येताना वजा होईल. 38 वजा 25 किती? 13. तर बीचं आजचं वय किती? 13. 25 आणि 13 ऑप्शन कुठे आहे? तर त्यांचे अनुक्रमे. अनुक्रमे म्हणजे आधी एचं आणि मग नंतर बीचं. एचं 25 आणि बीचं 13 थर्ड ऑप्शनमध्ये दिसतंय. झालं मित्रांनो. काहीच नव्हतं बघा. असा सोपा क्वेश्चन पण विचारू शकतात. फक्त बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
काही डाऊट याच्यात? जायचं पुढे. पुढचं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला? विनय आणि अमित यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर 8:7 आहे मित्रांनो. ओके. मग सेम सोडवणार तुम्ही. आता इथं फरक विचारलेला आहे मित्रांनो. वय कोणाचं विचारलेलं नाही, दोघांचा फरक विचारलेला आहे. मग सोडून देतो बघा. बघा आजचं वय काय येईल रे? 8x आणि 7x बरोबर आहे. 10 वर्षानंतर म्हटलंय म्हणून अधिक 10. आता मी फास्ट सोडवतो बरोबर आहे. गुणोत्तर काय दिलेले? 13-12. तर काय येईल? 12 96x, 12 आहे 120 इज इक्वल टू 13साठी 91x, 13 आहे 130. ओके. मोठ्यातून छोटा वजा होतो तर काय येईल? 5x अधिक 120 इकडे येताना वजा 130 मधून 120 गेले किती उरले? 10. तर 1 ची व्हॅल्यू काय येईल मित्रांनो? 5 दुणे 10. 1 ची व्हॅल्यू काय येईल? 2. ओके. मग काय रे? दोघांचं आजचं वय किती? पहिल्याचं होतं 8x. 1 ची व्हॅल्यू टाकली 2. 8 दुणे 16 आणि दुसऱ्याचं होतं 7x. 1 ची व्हॅल्यू 2 टाकली 7 दुणे 14. हे दोघांचे वय झाले तर त्यांच्यातला फरक विचारलाय. त्यांच्यातला फरक किती दिसतोय? 2 दिसतोय. तर ऑप्शन नंबर 1. काही डाऊट? सोपं होतं मित्रांनो. बेसिक माहिती पाहिजे. बेसिक माहिती असेल ना रे, तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन आरामात लगेच सॉल्व्ह करू शकतात. काय करू शकतात? लगेच सॉल्व्ह करू शकतात. काही डाऊट याच्यात? ओके. जायचं पुढे. सेम आहे मित्र. आता इथे सरासरी दिलेली आहे बघा. सरासरीचा टाइप. सरासरीचा पण इझी टाइप असतो मित्रांनो. ओके. तर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, मुलगा व वडील यांच्या वयाची सरासरी 35 वर्ष आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 असेल तर मुलाचे वय किती? आता मित्रांनो सरासरी म्हणजेच काय रे? इंग्लिशमध्ये त्याला ॲव्हरेज म्हणतात. बरोबर आहे ना? तर काय डेफिनेशन काय रे? आता इथं वय म्हटलंय म्हणून काय? वयांची बेरीज. इथं वय ना म्हणून वयांची बेरीज. वरती आपण बेरीज घेतो आणि खाली एकूण व्यक्ती घेतो. खाली काय घेतो? एकूण व्यक्ती. बरोबर आहे ना? ॲव्हरेजचा हाच फॉर्म्युला आहे. समजा आपल्याला दिलेलं आहे. काहीतरी दिलेलं आहे, व्हॅल्यू दिलेली आहे. समजा 2, 3, 5 4 आणि 6 समजा असं दिलेलं आहे आणि यांची आपल्याला सरासरी विचारली. मग काय करणार मित्रांनो? यांच्या सगळ्यांची बेरीज करणार. बेरीज किती येते? 20. आपण एकूण व्यक्ती किती व्यक्ती? 1, 2, 3, 4, 5 म्हणून डिव्हाइड बाय 5. जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्याने डिव्हाइड करायचं. कळालं? मग सरासरीचा हा बेसिक फॉर्म्युला आहे. मग आता इथे मित्रांनो बघा सरासरी इथं गिव्हन आहे. बरोबर आहे? मग जेव्हा पण सरासरी दिलेली असेल ना मित्रांनो, तर एकूण बेरीज काढून घ्यायची. बघा, जेव्हा सरासरी एव्हरेज म्हणजे सरासरी, सरासरी दिलेली आहे ना, सरासरी दिलेली आहे आणि व्यक्ती दिलेली आहे, तर इथून काय येईल? बेरीज येईल. हा व्यक्ती इकडे येताना मल्टिप्लाय होईल ना. जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो, तेव्हा एकदम लक्षात ठेवा, तरी एकूण बेरीज काढून घ्यायची. काय काढून घ्यायची? एकूण बेरीज. वयांची बेरीज म्हणजेच काय रे? एकूण बेरीज. ओके. सरासरी मधून काय येऊन जाते? एकूण बेरीज येऊन जाते. मग आता इथे मित्रांनो बघा सरासरी 35 आहे. तर बेरीज किती येईल मित्रांनो? एकूण बेरीज किती येईल? व्यक्ती किती रे? 2. म्हणून 2 ने मल्टिप्लाय करा. 35 दुने 70. म्हणजे त्यांच्या दोघांचा वयाची बेरीज किती येते? 70. तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर जेव्हा पण गुणोत्तर दिलेले असेल तेव्हा मित्रांनो काय सांगितलं? वयामध्ये कन्व्हर्ट करताना एक घेऊन घ्यायचं. म्हणजे वडिलांचं मुलाचं वय आधी मुलगा आहे मुलाचं वय किती रे? 2x आणि वडिलांचं किती? 5x. मग इथं बेरीज दिलेली ना म्हणून बेरीज घ्या. 5x अधिक 2x किती रे? 7x. 7x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे मित्रांनो? 70. तर x ची व्हॅल्यू काय येईल? 7-10-70. क्लिअर इथपर्यंत? मुलाचं वय विचारलंय. मुलाचं वय किती होतं? 2x. x ची व्हॅल्यू टाका 10. 10 दुने 20. तर ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर 3. एवढा सोपा क्वेश्चन असतो मित्रांनो. ओके. माझ्याकडून शिकले तर सर्व बेसिक क्लिअर होईल ही मी माझी गॅरंटी देतो. ओके. क्लिअर. खूप वेळानंतर मी लाईव्ह येतोय, ऑनलाईन येतोय. ओके. कारण शेड्यूल बिझी असल्यामुळे मी बघा 11वी, 11th, 12th देखील क्लासेस घेतो. त्याच्यामुळे शेड्यूल हेक्टिक असल्यामुळे अ, थोडं मला बरेच मुलं मेसेज करत होते, "सर तुमचे लाईव्ह लेक्चर किंवा रेकॉर्डेड लेक्चर प्लीज घ्या." तर मग तुमच्यासाठी परत मी आलोय. ओके. क्लिअर. कोणाला 11th-12th मध्ये जे देखील मॅथ्स बद्दल किंवा कुठल्या सब्जेक्ट बद्दल गाईडन्स पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला कॉल करू शकतात म्हणजे तुमचे भाऊ-बहीण वगैरे असतील तर. ओके. काही डाऊट मित्रांनो? हां. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे का? काही डाऊट? ओके. मग जेव्हा पण सरासरी दिलेली असेल मित्रांनो, काय करून घ्यायचं? एकूण बेरीज काढून घ्यायची. बघा सरासरी 35 होती. व्यक्ती किती होते रे? 2 म्हणून 35 दुने 70. बेरीज इथं बेरीज आली ना म्हणून यांची वयाची बेरीज घेतली.
मुलाचं आजचं वय किती होतं 2x, वडिलांचं किती होतं 5x. इथं बेरीज होती म्हणून बेरीज घेतली. 5x अधिक 2x 7x. 7x ची व्हॅल्यू 70 आहे तर x ची व्हॅल्यू किती मित्रांनो 10. मुलाचं वय विचारलं होतं. मुलाचं वय किती होतं 2x तर x ची व्हॅल्यू 10 टाकली. 10 दुने 20. काही डाऊट याच्यात? समजलंय मित्रांनो? मग हा झाला सरासरीचा टाईप. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अ, एवढे टाईप कव्हर केलेले आहे. ओके. बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे टॉपिक मित्रांनो कव्हर करूया. ओके. लेक्चर आवडले असल्यास लाईक करा आणि मला नक्की तुमची प्रतिक्रिया. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मग तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्हाला बॅच वगैरे घ्यायची असेल, सर बॅच आहे का मॅथ्स रिझनिंगची? येस, बॅच पण आहे आपली. ओके. जे नवीन असतील तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. थँक यू सो मच.